आणि आता पाहूयात लोकसभेची रणधुमाळी। परभणीमध्ये युवकांकडून महादेव जानकरांची गाडी अडवत तपासणी। गाडी अडवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांचे कार्यकर्ते। जानकरांचा आरोप, पोलिसात गुन्हा दाखल। परभणीमध्ये महादेव जानकरांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचा आरोप, तर जानकरांची गाडी अडवणारे माझे कार्यकर्ते नाहीत, जाधवांकडून स्पष्टीकरण। गुहागरमधील मुस्लिम समाज आपल्या पाठीशी, बाकी पक्षातील लोक निवडणुकीसाठी मतदारसंघात येतात। मी पक्षामध्ये राहून कधीच गद्दारी केली नाही, भास्कर जाधवांचा तटकरेंना टोला। रामाच्या नावाने भाजपने निधी हडपला, असाही आरोप। मी पण मोदींची लेख, पंतप्रधान मोदींवर आमचाही हक्क। राणा दाम्पत्याला जशास तसं उत्तर देऊ। बच्चू कडूंवरील टीकेनंतर नैना कडू यांचा राणा दाम्पत्यावर निशाणा। मनसेची रत्नागिरीमध्ये सभा होऊ दे, मोर नाचतो म्हणून तुडतुड देखील नाचते। विनायक राऊतांची टीका, तर कुणाची तळी उचलत आहात याचं मनसेनं भान ठेवावं, असा खोचक टोला। विनायक राऊत मंत्रिपदासाठी हपापलेला नाही, माझी पक्षासाठी निष्ठा कायम। विनायक राऊतांचं वक्तव्य। नारायण राणेंनी मंत्री म्हणून काय दिवे लावले, अशा शब्दात टीका। एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत केंद्रीय समिती निर्णय करेल, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर राजीनाम्यानंतर खडसे भाजपमध्ये गेल्याचं समजतो, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला, आता परत रावण जन्माला घालू नका। शहाजी बापू पाटलांची मोहिते पाटलांवर जहरी टीका। रत्नागिरीमध्ये नारायण राणेंच्या प्रचारासाठी उद्या फडणवीसांची सभा, तर 3 मेला अमित शहांची सभा।